ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की अस्मिता स्वयंपाकखोलीमध्ये गेलेली असते आणि तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी असते. स्वयंपाकखोलीमध्ये कोणीही नाही हे पाहून ती स्वयंपाकखोलीत असणाऱ्या एका डब्याच्या वरती ती चिठ्ठी ठेवते. सायली तेथे येते, तिच्या हाती ती चिठ्ठी लागते. त्यात पूर्ण आजीने मी बाहेर मंदिरातून जाऊन घरी येते तोपर्यंत माझ्यासाठी तांदळाची उकड तयार करून ठेव असे कल्पनासाठी आणि विमलसाठी मेसेज लिहिलेला असतो. त्यावर सायली विचार करते, किती दिवसानंतर मला पुन्हा आजीसाठी काहीतरी करण्याची संधी मिळालेली आहे. पण एक्स्ट्राची तांदूळ हे तर वरच्या डब्यात आहे, कसे काढायचे? मी जर टुलावर उभं राहून तो डबा काढला तर परत आई ओरडतील म्हणून सायली अस्मिताला रिक्वेस्ट करते की तुम्ही मला वरून डबा काढून द्या. पण अस्मितानेच हा सगळा गेम प्लॅन केलेला असतो. ती म्हणते मी काही वरती चढणार नाही आणि तू सुद्धा काही चढू नको. सायलीचा चेहरा उतरतो. काहीही करून आपल्याला पूर्ण आजीसाठी उकड तर तयार करायची आहे, पण तांदळाचा डबा काढण्यासाठी जर आपण चढलो तर आई हे ओरडतील याचा ती विचार करते. इकडे पूर्ण आजी रविराजला भेटून घरी जायला निघालेलीच असताना प्रिया तेथे येते. तिच्या डोक्यात विचार असतो, जर आपलं लग्न होऊ नये असं वाटत असेल तर या म्हातारीला घोळात घ्यायला हवं, म्हणून ती पूर्णाजीच्या जवळ जाते. तू मला न भेटताच जाणार होतीस का असा प्रश्न करते. त्यावर पूर्णाजी प्रियाला समजावू लागतात, तुझ्या नशिबात आता सगळे तुला जे हवे ती सुख मिळू दे असे तिला आशीर्वाद देत तेथून निघून जातात. त्यावर प्रियाला कळतं की अरे हे तर आपल्या अंगाशीच आलेलं आहे. सायलीच्या प्रेग्नन्सीमुळे पूर्ण आजींनी तर त्या सायलीला स्वीकारलं आहे आणि मला आता वाऱ्यावर सोडलेलं आहे. अर्जुनाने माझं लग्न होणार नाही हा विचारही त्यांनी डोक्यातून काढलेला आहे. त्यामुळे प्रियाला टेन्शन येतं. इकडे सायली स्टूलवर उभी राहिलेली असते तेव्हा अस्मिता तिच्या जवळ जाते आणि म्हणते, मी जर तुला मदत केली नाही तर मला ओरडा भेटेल, म्हणून ती स्टूल पकडण्याचं नाटक करते. मनातच विचार करते, आता या सायलीला मी स्टूलवरून खाली पाडलं म्हणजे कसं हिचं सगळं भांडं उघड पडेल, म्हणून ती मुद्दामून स्टूल खेचते. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि पडणाऱ्या सायलीला तो अलगद झेलतो. तिथेच कल्पना आणि चैतन्य येऊन पोहोचलेले असतात. घडलेला तो प्रसंग बघून दोघेजणी अवाकच होतात. तर अस्मिताचा हा प्लॅनसुद्धा पुन्हा फ्लॉप झालेला असतो. ती लगबगीने तिथून जाते, पण जाण्या अगोदर तिने जी चिठ्ठी लिहिलेली असते ती सुद्धा ती तेथून गायब करते. कल्पना सायलीला ओरडायला लागते, अगं तुला गरजच काय होती त्या स्टूलवर उभं राहण्याची? अर्जुनने सायलीला अलगद पकडलेलं असतं आणि तो तिच्याकडे पाहत हरवून गेलेला असतो. कल्पना सायलीला ओरडत असते तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, सर तुम्ही मला खाली उतरवा. अर्जुन सायलीला खाली उतरवतो तेव्हा कल्पना अस्मिताला ओरडायला लागते, अगं तूच तर हिला कामं करायला सांगितले नाही ना. त्यावर सायली सांगते की त्यांना ओरडू नका, यात त्यांचा काही एक दोष नाही आहे. ती सांगते की खरं तर मला पूर्ण आजीसाठी तांदळाची उकड बनवायची होती, त्यांनी तशी चिठ्ठी लिहिली होती. चैतन्य विचारतो, घरातल्या घरात कोण चिठ्ठी लिहितं? त्यावर सायली म्हणते, पूर्ण आजीनी मंदिरात गेलेले आहे, तिथे कोणीही नव्हतं म्हणून कदाचित त्यांनी तो मॅसेज चिठ्ठीवरती लिहून ठेवलेला असेल. कल्पना सायलीला विचारते, त्यावरती काही तुझं नाव होतं का? तुला करायला सांगितलं होतं का? आणि तांदळाची उकड बनवली नसती तर काही अडणार होतं का? तुला गरजच काय होती त्या स्टूलवर चढण्याची? त्यावर सायली सांगते की त्यावरती तुमचं आणि विमलचं नाव होतं. आता सगळेजण म्हणतात ती चिठ्ठी कुठे आहे? सगळेजण शोधाशोध घेतात पण ती चिठ्ठी काही मिळत नाही. अस्मिताही म्हणते, मी तिला सांगितलं होतं चढू नको, पण तिला प्रत्येक काम स्वतःहून पुढे करण्याची आणि क्रेडिट घेण्याची सवयच आहे ना. त्यावरती कल्पना अस्मितालाही ओरडते, निदान तू तरी तिला समजवायला हवं होतं की स्टूलवर चढू नको. या दिवसात तुझी किती काळजी घ्यायची आहे हे तुला कळत नाही आहे का? आता जर तू ऐकलं नाहीस तर मी तुला खोलीमध्येच डांबून ठेवेल असे कल्पना सायलीला ओरडत असते. अर्जुन सायलीला समजावू लागतो, आता तुम्हाला कळलंय ना की तुमची काळजी घ्यायची आहे, तेव्हा तुम्ही असे पुन्हा काही करू नका. अर्जुन सायलीची बाजू सावरत असतो पण त्याचं लक्ष अस्मिताकडे जातं. त्याला थोडी शंकाही येते आणि तो अस्मितालाच विचारतो की अस्मिताई, हे सगळं तूच तर नाही ना घडवून आणलं? त्यावर कल्पनाही अस्मिताला जा विचारते. अस्मिता म्हणते, मी तर असं काही केलंच नाही, उलट मी तिला मदतीला गेले होते. पण इथे तर कसं आहे ना, एकदा का कानफाट्या नाव पडलं की त्याच व्यक्तीला दोष दिला जातो. कल्पना सायलीला खूप ओरडत असते, सायली मी तुला सांगितले की कामं करू नको आणि तू जर ऐकणार नशील तर मी तुला खोलीत डांबून ठेवेल. अस्मिता लगबगीने तेथून पळ काढते. आता हे प्रकरण आपल्या अंगाशी यायला नको याची ती काळजी घेत असते. अस्मिता निघून गेल्यानंतर कल्पना सायलीला म्हणते, तू अगोदर इथून चल आणि बसून घे, तुला आरामाची सक्त गरज आहे.
कसं आहे ना सायली, सुरुवातीचा काही काळ खूप जपावं लागतं आणि तुला किती वेळा सांगितलं की घरातली कामं करू नको, पण तू काही माझं ऐकत नाही आहे. तू माझं का बरं ऐकत नाही आहेस? तू जर अशी ऐकणार नशील तर मग मी तुला खोलीतच बंद करून ठेवेल. दोघांचीही हे बोलणे सुरू असताना पूर्णा आजी तेथे येते आणि आता कल्पनाला म्हणते, अगं कल्पना, तू असं सायलीला ओरडत जाऊ नको. ती प्रेग्नेंट आहे, आजारी पेशंट नाही. असं तू जर तिच्या कामांना मुरड घातलीस, तिला जर काही हालचालच करून दिली नाही तर तिचं खूपच अवघड होऊन जाईल. आमच्या काळामध्ये तर आम्ही घरातील सगळी कामं करत होतो, अगदी फरशी पुसण्यापर्यंत, कारण ही सर्व कामं करणं प्रेग्नेन्सीच्या काळात एक महत्त्वाचा व्यायाम मानला जातो. त्याच्यामुळे डिलिव्हरी ही नॉर्मल होण्यास मदत होते. तू जर तिला कामच करून दिली नाही तर तिची परिस्थिती अजून अवघड होऊ शकते. तेव्हा तू तिला रोकटोक करू नको. हां, तिची दगदग होणार नाही याची काळजी मात्र घे, पण तिला जे काही करायचं आहे ते तिच्या मनासारखं करू दे, असे पूर्णा आजी म्हणतात आणि तेथून निघून जातात. पूर्णा आजीने आता सायलीचाही स्वीकार केलेला असतो आणि सायलीला तिच्या मनासारख्या गोष्टी करू दे असे म्हणत त्या खोलीत निघून जातात. अर्जुनही पूर्णा आजीचा हा बदल बघतो तर कल्पना म्हणते, बघितलं सायली, तुझ्या येणाऱ्या बाळामुळे पूर्णा आजीचा राग असा आता ओसरायला लागलेला आहे. हळूहळू त्या तुझा स्वीकारही करतील. अस्मिता आणि प्रिया दोघीजणी भेटतात. त्यावरती प्रिया म्हणते, आपण हा जो ड्रामा क्रिएट केला आहे तो आता मला माझ्या अंगाशी येतोय की काय असं वाटायला लागलं आहे, कारण पूर्णा आजीने तर नांगी टाकली आणि त्या सायलीचा स्वीकार करण्याचा तो विचार करत आहे. त्यावर अस्मिता म्हणते, पण पूर्णा आजी तर घरी सांगितलं होतं की आम्ही मंदिरात जाणार आहे, मग ते रविराजला कशाला भेटायला बरं गेले असतील. त्यावरती प्रिया म्हणते, कदाचित त्यांनी हा जो सगळ्यात मोठा निर्णय घेतला आहे सायलीला स्वीकारण्याचा, तो पहिला माझ्या बाबांना सांगायचं असेल म्हणून त्या घरी आल्या असणार आहे. आता जर अर्जुनने हुशारीने हे प्रकरण हाताळलं तर पुन्हा एकदा सायली सगळ्यांच्या नजरेत मोठी होईल, तिला सिंपती मिळेल आणि हे सगळं प्रकरण अंगाशी येईल. त्यावर अस्मिता म्हणते, उगाचच अशा गोष्टी करू नको. त्यावर प्रियाला एक छानशी युक्ती सुचते आणि ती अस्मिताला सांगू लागते. कल्पना तिच्या खोलीमध्ये बसलेली असते. होणाऱ्या बाळाकरता स्वेटर विणण्याकरता कोणता कलर निवडायचा याचा विचार करत असताना सायली तेथे येते. त्यावरती आईंचा तो उत्साह बघून सायली आईंना म्हणते, अहो आई, काल तर रिपोर्ट हातात आलेत आणि तुम्ही अगदी स्वेटरही विणायला लागलात. त्यावर कल्पना सायलीला म्हणते, अगं हा 9 महिन्यांचा दिवसांचा जो काळ असतो ना, तो एक सोहळाच असतो. हे दिवस कसे भराभर जातील कळणारही नाही आणि एकदा का बाळ झालं ना की आपल्याला वेळही मिळणार नाही. मला तुझ्या प्रत्येक गोष्टींची हौस मौज करायची आहे. आईंचा तो उत्साह पाहून सायलीला काय बोलावं समजतच नाही. तर उद्याच्या भागाच्या प्रोमोत आपल्याला असं दिसतं की हा जो गुत्ता निर्माण झालेला आहे तो सोडवण्यासाठी अर्जुन सायलीला घेऊन पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये तपासण्याकरता घेऊन जातो. आता खरे रिपोर्ट जेव्हा हातात येतात तेव्हा अर्जुनला समजलेलं असतं की या सगळ्या डावामागे प्रिया आणि अस्मिता यांचा हात आहे, कारण जेव्हा हे दोघं पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा या दोघीही त्यांच्या मागोमाग तिथे पोहोचलेल्या असतात. अस्मिता प्रियाला विचारते की आपण त्याच सिस्टरची मदत घेऊया जिने रिपोर्ट बदललेले आहेत, आणि हे बोलणं अर्जुन ऐकतो आणि अर्जुनला सगळा खेळ समजलेला असतो. बाहेर आल्यानंतर तो हे सर्व सायलीला सांगतो. सायली आणि अर्जुन दोघेजण मिळून आता अस्मिताचा खरा चेहरा घरच्यांसमोर उघड करण्याचं ठरवत आहे. जेव्हा पूर्णा आजीला समजेल की या सगळ्यामागे अस्मिताचा हात आहे तेव्हा पूर्णा आजी कोणतं कठोर पाऊल उचलतील पाहणे रंजक ठरेल. मालिकांच्या अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.